ट्रेलर्स, कसे आहात तुम्ही? तर येस, आय नो खूप मस्त आहात, छान आहात आणि असेच माझे व्हिडिओ बघत आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे की तुम्हाला जर का तुमच्या चेहऱ्यावर असे खूप डार्क पिगमेंटेशन असतील किंवा कुठल्याही प्रकारचे स्कार्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे असे डाग असतील तर ते तुम्ही कसे लपवू शकता. तुमच्या मेकअपच्या मदतीने ते तुम्ही आरामात एकदम सोप्या पद्धतीने ते तुम्ही लपवू शकता आणि ते अगदी कुठल्याही प्रकारे ते तुमच्या चेहऱ्यावर दिसून येणार नाहीत. तर चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी कसे आपले मार्क्स किंवा स्पॉट्स लपवायचे. तर येस, नक्कीच ट्रेलवर मला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिलं आहे की जे कुठलं तुम्ही प्रायमर लावणार आहे ते प्रायमर बेस्ट निवडा. तुमची स्किन ड्राय आहे, ऑइली आहे, कॉम्बिनेशन आहे, कुठल्या प्रकारचं प्रायमर तुम्हाला लागतं त्या प्रकारे तुम्ही तुमचं प्रायमर निवडा आणि त्यानुसार तुमचं प्रायमर बेस जो आहे तो छानपैकी क्लिअर करा. नेक्स्ट आहे की त्यानंतर कलर करेक्टर. तुमची स्किन डार्क आहे, फेअर आहे, व्हिटिश आहे, त्यानुसार कलर करेक्टर जो कुठला असतो, ऑरेंज असतो, ग्रीन असतो, येलो असतो किंवा भरपूर कलर करेक्टर्स असतात, त्यानुसार तुमच्या स्किन टोनला कुठला कलर करेक्टर ऍक्च्युली सूट करतं हे जाणून घ्या आणि त्यानुसार तुमच्या स्किनच्या पिगमेंट्सला आणि स्पॉट्सला किंवा स्कार्सला त्या कलर करेक्टरनी लपवायचा प्रयत्न करा. ते व्यवस्थित लावा. त्यानंतर आहे की त्यावर बेस्ट कन्सिलर, तुमच्या स्किन टोनला लागणारा शेडनुसार कुठला कन्सिलर बेस्ट आहे ते तुम्ही निवडायला विसरू नका. व्हिटिश टोनसाठी किंवा डार्क टोनसाठी किंवा डस्की टोनसाठी किंवा फेअर स्किनसाठी कशा प्रकारचं कन्सिलर घ्यायला हवं हे विचारून घ्या, जाणून घ्या किंवा चेक करून घ्या आणि त्यानुसारच ते कन्सिलर घेऊन तुम्ही त्या कलर करेक्टरच्या वरती त्याचा बेस लावा. त्यानंतर नेक्स्ट आहे की जे कुठलं फाउंडेशन तुम्ही वापरणार असाल ते सुद्धा तुमच्या स्किनच्या शेडनुसार किंवा तुमच्या डार्क जे कुठले स्पॉट्स आहेत त्याच्यापेक्षा एक नंबर वरती लाइटर असायला हवं. एक नंबरवरती, अगदी करेक्टफुल नाही, थोडं लाइटर असायला हवं. त्याच्याने काय होणार, ते स्पॉट्स लपायला खूप छान रिझल्ट्स मिळतील आणि बाकीच्या स्किनमध्ये ते ब्लेंड व्यवस्थित होऊन जाईल. आणि ॲट लास्ट कुठली फेस पावडर तुम्ही वापरताय, कॉम्पॅक्ट वापरताय, लूज वापरताय, कुठल्या प्रकारची फेस पावडर तुम्ही वापरताय ते सुद्धा तुमच्या स्किन टोन आणि तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही व्यवस्थित जाणून त्यानुसार ती वापरा. प्रॉपरली अप्लाय केल्याने ह्या स्टेप बाय स्टेप प्रायमर, करेक्टर, कन्सिलर, फाउंडेशन ह्या सगळ्या गोष्टी, पावडर एकावर एक लेअर व्यवस्थित तुम्ही देत गेले आणि त्याला प्रॉपरली ब्लेंड केलं ना तर कुठल्याही प्रकारचे स्पॉट्स, पिगमेंटेशन्स किंवा स्कार्स तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. ह्याला ॲक्च्युली थोडी मदत लागते किंवा ॲक्च्युली थोडंसं आपण म्हणतो ना प्रॅक्टिस लागते, बट ते करता करता तुम्हाला ते येऊन जातो. तर ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या स्कार्स किंवा पिगमेंटेशन्सला लपवू शकता. तर नक्कीच ह्या प्रकारे ट्राय करा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा. तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा, ट्रेलवर फॉलो करा आणि कमेंट करून मला सांगा कसा वाटला व्हिडिओ. बाय बाय.